सो गाईज बघू शकता आता ऋषालीने जो आता पकडला तो खरा मासा पकडलाय. हा कुठला तोच आहे. ओके आपण तिलापिया मासा फक्त त्याची जरा साईज मोठी आहे. सो काही आम्ही आता पहिली गाडीची राईड घेतली. शिवांश गाईज आता आम्ही करतोय बैलगाडीची राईड. सो गाईज मला म्हणजे मी त्यासाठी इथे आलो. मी सरांना खूप चंदन सरांना खूप आधी 2-3 वर्ष फॉलो करतो. म्हणजे बरेच फेसबुकवर ऑलमोस्ट त्यांचे व्हिडिओ बघतो. म्हणजे भले 3-4 दिवसांनी काय गॅप नाही असं ना मी बघतोच. सो आणि मी सो गाईज आता इट्स टाईम टू बोटिंग. सो आता आम्ही बोटिंग करणार. आम्ही आता चौघं आणि ही दीदी खूप ॲडव्हेंचरस आहे. तिने सगळे प्राणी पक्षी हातात घेतले आणि आता ती बोटिंग पण करणार आहे. सो जसं मी माझ्या बड्डे निमित्त आलेलो सो तसंच या समोरच्या ज्या ताई आहेत त्यांचा पण बड्डे आहे आज आणि त्यासाठी ते लोक इथे आलेले आहे. सो असं एकंदरीत हा पॉन्ड आहे आणि आता इथे आम्ही बोटिंग करणार आहोत. इथे आपण त्याच्यानंतर हे 1985 मध्ये चालू झालंय. ओके आपल्याकडे एवढं काही ऍक्टिव्हिटीज वगैरे नव्हत्या. ॲग्रिकल्चर असायचं. ॲग्रिकल्चरमध्ये शेती वगैरे साप वगैरे पकडून दाखवायचे, शेती कशी करायची. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. आता तुम्ही लेट आलेत, उद्या ॲग्रिकल्चर टूर असेल. ओके ब्रेकफास्ट करा 9:30ला आणि गाईड वगैरे घ्या आणि ॲग्रिकल्चरला जाऊ शकता तुम्ही. ओके जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. जे त्याच्यामध्ये SRT पद्धतीने आपल्याकडे शेती करतात. ते हे वगैरे म्हणजे आज आपल्याला बघायला मिळेल का ते मधुमक्खीचं वगैरे. मधमाशांचा डेमो जर टाइम भेटला तर मी स्वतः दाखवेन तुम्हाला. हा दाखव ना ते पण एकदम चालेल. ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याकडे शेतीची माहिती वगैरे SRT पद्धतीने शेती केली जाते. सगुणा राईस टेक्निकल पद्धत आहे. ओके नंतर काही फळबागा वगैरे आहेत. ओके अशा काही प्रोडक्ट्स वगैरे बनवले जातात. तिथे 350 प्रोडक्ट आपले सगुणा बागेचे. म्हणजे जसं काय फळं असतात ही सिजनेबल असतात. जसं आंब्याचा सीझन असेल तर आंब्याचा मुरंबा वगैरे बनवला जातो. बरोबर. आंब्यापासून जेवढे काही लोणचे वगैरे जेवढे काही प्रोडक्ट होतात ते आपल्या इकडे सगुणा बागेमध्ये बनवले जातात. 350 प्रोडक्ट आहेत ते बनवले जातात. त्याच्यानंतर मग आपल्याकडे असेच ॲग्रिकल्चरची माहिती सांगत आपल्याकडे गावाकडची मुलं आहेत ते मल्लकाम वगैरे करून दाखवतात. रोप मल्लकाम, जिम्नॅस्टिकचे प्रकार वगैरे असे वेगवेगळे प्रकार असतात. तेवढे गावाकडची मुलं. आणि ते हे वगैरे ते मी ऐकलं खेकड्यांची शेती वगैरे. हो खेकड्यांची शेती पण आहे आपल्याकडे. ते सुद्धा दाखवेल तुम्हाला. ओके त्याच्यानंतर मग आपल्याकडे नेटिंग असतं. जसं आपलं टाइम टू टाइम ॲक्टिव्हिटीज असतात. एकदा मल्लखांब आणि नेटिंग आहे. दिवसभरातून एकदाच होतं, पुन्हा होत नाही. ओके आणि त्याच्यानंतर नेटिंग असते. हे असं आपली 6 पॉन्ड आहे. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल पॉन्ड आहे. पूर्ण नदीचं पाणी आपल्याकडे पंप केलं जातं. पावसाळ्यामध्ये पाण्याची काही गरज लागत नाही. उन्हाळ्यामध्ये 3 ते 4 वेळा इकडे पाणी शिफ्ट केलं जातं. नदीचं पाणी उल्हास नदी आपली तिचं पाणी खूप स्वच्छ असतं. 12 महिने वाहणारी नदी आहे. ओके हॅलो सर मारा. तर आपल्याकडे ती शेती जसं काय माशांची शेती केली जाते. याच्यामध्ये गोड्या पाण्याचे मासे आहेत. तिलापी आहे, रोहू आहे, कटला आहे, सिप्रनस वगैरे आहे. चायनीज फिश आहे. त्याच्यामध्ये सिप्रनस आहे. त्याच्यानंतर तिलापिया वगैरे आपण खायला देतो पाहुण्यांना इकडे. त्याला एक मधलाच काटा असतो. त्याची म्हणजे तिलापिया नावाचा एक फिश कसा आहे तो मेलचं फिमेलचं मेलमध्ये हे करतो. जन्म देतो पिल्लांना अंडी वगैरे सोडल्यानंतर. असे आपल्याकडे माशांची शेती. फिशिंग म्हणजे याच पॉन्डमध्ये की पडके वेगळे पॉन्ड आहेत त्याचं. फिशिंग आपण कुठेही करू शकतो. प्रत्येक पॉन्डमध्ये फिश आहे. ओके ओके पण एक गोड्या पाण्याची फिश आहेत, खाऱ्या पाण्याचे. आणि आपल्याकडे क्रॅब वगैरे आहेत ते पण खाऱ्या पाण्याचे नाही आहेत, गोड्या पाण्याचे आहेत. ओके मग ते तलाव भेटेल ना फिशिंग करायला. आता आपण हे झाल्यानंतर बोटिंग झाल्यानंतर फिशिंगच करणार. ओके 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 सो गाईस तुम्ही बघू शकता हा तिलापिया मासा आहे. आणि सर सांगतात सर काका तुमचं नाव काय. बारकू. सो मी बारकू शेठ म्हणून काकांचं नाव आहे. आणि मी त्यांना खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितलं आपल्या सगुणा बघायचं चंदन सरांच्या बरोबर फेसबुकवर. आणि हा तिलापिया मासा ते म्हणतात त्याप्रमाणे कुठून आणला म्हणाला. इस्रायलवरून आणलेला. ओके इस्रायलवरून आणलेला आणि त्याला मग इथे त्यांनी वाढवलेलं आहे. सो खूप प्रमाणात इथे त्याची फिशिंग केली जाते. तिलापिया मासा अमेझिंग. येतो बघा पुढे. सो इथे खूप सारे असे तुम्हाला वेगवेगळे प्राणी पक्षी बघायला मिळतील. सो चला आता आपल्या चंदन सरांना पण भेटायचं आहे. बघूया कसं काय. आता इथे आपण एक पाण्याचा साप पण बघितला. तिथे पुढे चालला आहे तो तिथे दिसणार नाही. पाण्यातला साप आहे बघा दिसत असेल तर.
फ्लावर्स असतात ते कमळ सांगून विकले जातात, ते वॉटर लिली असते. तर पिंकवाली फ्लावर दिसत आहेत ना, ती वॉटर लिली आहे, पण ही बाजारामध्ये विकली जाते. पण हे कमळ सांगून विकली जाते, पण प्रॉपर ते कमळ नाही आहे. कमळाची उंची पाण्यापासून 1 ते 1.5 फूट उंचावर असतात किंवा 2-2.5 फूटपर्यंत जाऊ शकतात ते. आणि त्या कमळाच्या देठापासूनच आपण समजू शकतो हा कमळ आहे. आणि ज्याची जी हे असतात पानं असतात, कमळाची जी पानं असतात, या पानांना एक वॅक्स कोटिंग असतो, जेणेकरून पावसाचं पाणी किंवा दवाचं पाणी पडल्यानंतर ते त्याच्यावर साचत नाही, ते निसटून खाली जाऊ शकतं. ते बघा, बघू शकता तुम्ही, त्याच्यावर साचत नाही किंवा त्याला लागत नाही. ते असं कमळाचा डिफरंट असतो. त्याच्यानंतर कमळ हे पाण्यापासून 1.5-2 फूट 2.5 फूट वर येऊ शकते. त्याच्यानंतर कमळाचे जे फ्लावर्स असतात ते फ्लावर देवाला दिले जातात. कमळाच्या पाकळ्याही खूप मोठ्या असतात, फुलंही खूप मोठी असतात. त्याच्यानंतर पाकळ्या काढल्यानंतर जी शावरसारखी बोंड राहतात ती दिसत आहेत ना तुम्हाला, हे बघ माझ्या हातामध्ये आहे, कवळे कोंब आहे. जर हे कवळ्या बिया आहेत, पण ते एकदम मोठ्या झाल्यानंतर मग ते अशा काळ्या पडतात. काळ्या पडल्यानंतर त्या बिया काढून घेतो आपण आणि ती शॉपमध्ये विक्रीसाठी ठेवतो. पण याचा उपयोग असा, त्याच्यामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असतं, जेणेकरून लहान मुलांना, कुपोषित मुलांना, गरोदर स्त्रियांना आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर याचा मखाणा बनवण्यासाठी उपयोग केला जातो. ओके. त्याच्यानंतर त्या बिया असतात त्या सुकून आपण मंदिरामध्ये ठेवू शकतो, जेणेकरून घरामध्ये आरोग्य चांगलं लाभावं यासाठी बिया आपण ठेवू शकतो. होम हवन करण्यासाठी बिया वापरल्या जातात. स्मरणिका बनवण्यासाठी त्या बियांचा वापर केला जातो. दुसरं म्हणजे कमळाच्या देठापासून जे जमिनीमध्ये खोड असतं, कमल काकडी बोलतात किंवा रूट बोलतात त्याला, त्या कमल काकडीचं लोणचं बनवलं जातं. आपल्या सगुणा बागेमध्ये 350 प्रोडक्टपैकी कमल काकडीचं लोणचं बनवलं जातं. ज्या काकड्या काढून स्वच्छ करून त्याच्यापासून लोणचं बनवलं जातं. बिया असतात ते सुद्धा विक्रीसाठी ठेवतो आपण. असा कमळाचा उपयोग केला जातो. पण वॉटर लिलीचा उपयोग ना, फसवणूक करून ते महालक्ष्मीला वाहण्यासाठी केला जातो, बुके वगैरे बनवण्यासाठी, लग्न समारंभामध्ये लावण्यासाठी वगैरे वापर केला जातो. असा वॉटर लिलीचा उपयोग केला जातो. आता तुम्हाला डिफरन्स समजलं असेल याचं. आणि पलीकडे दिसतं हे औदुंबराचं झाड आहे, जिथे दत्ताची वस्ती जास्तीत जास्त असते. आणि 4 ते 5 प्रकारची झाडं अशी आहेत जी 24 तास ऑक्सिजन देत असतात, जेणेकरून ज्याच्यामध्ये वड, पिंपळ, तुळस, त्याच्यानंतर औदुंबर ही 24 तास ऑक्सिजन देणारी झाडं. औदुंबराचं झाड आणि हे कुठे उगवू शकतात. पण जे औदुंबराचं झाड असतं याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. जसं काय याची जी फळं असतात, कच्ची फळं असतात, ती उकळून घेतली जातात आणि त्याच्यापासून भाजी वगैरे बनवली जाते. पिकल्यानंतर ती फळं खाण्यासाठी चांगली असतात, गोड लागतात. किंवा डोळे वगैरे आले असतील त्यावेळेस त्या फळांचा वापर केला जातो. त्याच्यानंतर याची जी पानं असतात, पानं आपण बकऱ्यांना वगैरे देतो, जास्तीत जास्त चवदार असतात म्हणून ती पानं बकऱ्या वगैरे खातात. त्याच्यानंतर याची जी खोडाची स्किन असते, त्या खोडाची जी साळ असते ती काढून तिची पूड बनवली जाते, जेणेकरून आपल्या खरूज वगैरे झाली असेल अशा वेळेस त्याच्यावर लावण्यासाठी याचा वापर केला जातो, जेणेकरून 2 ते 3 दिवसामध्ये खरूज बरी होऊ शकते. चुकी केली. सो गाईज हे बघू शकता खेकडे आहेत आणि बारकू शर्ट आहेत ना, ते आपल्याला खेकडे दाखवतात. हा व्हाईट आहे, हा व्हाईट आहे. त्याच्यानंतर हा थोडासा ब्राऊन कलर आहे. नाही दिसतंय. आपण प्रकारच खेकडाच आहे. ओके. ही चिंबोरी नाही, चिंबोरी जात वेगळी. ओके. त्यामध्ये नाही चिंबोरी वेगळी. मग हे सगळे गोड्या पाण्यातलेच झाले ना? हा, हे सगळं गोड्या पाण्याचे. हे फक्त वर्षावरच बाहेर निघतायत. जेव्हा पाऊस पडला की मग ओके. चालेल बाहेर. एकदम चिंबोरी, एकदम चिंबोरी नाही, हा पण खेकडाच आहे. नको नांगे नाही काढले. काय नाही फरक पडत तिला, मी चावली तर तो मरेल. 5-6 व्हरायटीचे सगळ्या खेकडा आहेत त्याच्यामध्ये. चिंबोरी हा नाही आहे, चिंबोरी नाही. चिंबोरी असते ना सर, हे बघा अशा प्रकारची असते. चिंबोरी आहे. ओके. क्रॅब ही खूप मोठी असते, एक जास्तीत जास्त 1 किलो पर्यंत सुद्धा वाढू शकते क्रॅब ओके. बघायला गेलं तर. हा ते पाहिलेत मोठे मोठे. जात मोठी असते, खूप मोठी जात असते. ती एवढीच जात असते, मोठी नाही होत. ओके. साईज ही लास्ट साईज गोड्या पाण्याचे झाले. आहे, गोड्या पाण्याची. आणि मुठ्यामध्ये ते बघायला गेले ना, हे खेकडे आहेत ना, बाकीची खेकडे आहेत ती फिमेल मध्ये जातात आणि जर मुठ्या बघायला गेला हा मेल मध्ये मोडतो. ओके. पण जास्तीत जास्त आपण हे मोठे असतात ना, हे गावाकडे जास्त भरून खातात, म्हणजे बेसन वगैरे पीठ असतं त्याच्यामध्ये त्याचं भरण बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये भरलं जातं आणि ते खाण्यासाठी वापरलं जातं. जसे क्रॅब पण वापरू शकता आणि मुठे सुद्धा खाण्यासाठीच वापरले जातात. ओके. हे जमा करून याच्यामध्ये टाकलेलं आहे. पण हे आपल्याला दाखवण्यासाठी केलेलं आहे का मोती कसा तयार होतो. प्रॉपरली 99% हा शिंपला मोती तयार करत नसतो. मोती कधी तयार होतो, ज्यावेळेस त्याच्या बॉडी पार्टमध्ये ज्याचं खाद्य असतं, जे कचरा वगैरे असतो, मळी असते, शेवाळ असते,
अशा वेळेस ते खाताना त्यांनी ज्यावेळेस त्याच्या बॉडी पार्टमध्ये तो कचऱ्याचा कण किंवा खड्याचा कण त्याच्या बॉडी पार्टमध्ये अडकला जातो, त्यावेळेस त्याला खूप त्रास होत असतो. त्यावेळेस तो काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण अशा वेळेस तो बॉडी पार्टमधून निघत नाही. त्यावेळेस तो त्याच्या बॉडीला अटॅच करून घेतो. अटॅच केल्यानंतर तो त्या बॉडीला अटॅच केल्यानंतर तिथे मोती तयार होत असतो. प्रॉपरली जर शिंपल्याला माहीत नसतं की इथे मोती तयार झालेला आहे, पण त्याच्यानंतर जर शिंपल्याचं खाद्य शेवाल वगैरे असते, खडे वगैरे असतात, ते माती वगैरे असते, त्याच्यानंतर शिंपला जास्तीत जास्त दिवसातून 30 ते 40 हजार वेळा तोंडातून आत बाहेर पाणी करत असतो. आणि एखादा शिंपला जर मी उघडल्यानंतर तो एकदाच उघडू शकतो, पुन्हा तो तोंड उघडू शकत नाही. ओके. तो एकदाच उघडू शकतो. शिंपल्याची शेती जी करतात त्याचं फार मोठं हे असतं ना. हा मोठं असतं, पण हे दाखवण्यासाठी केलं आपल्याला. तुम्हाला म्हणजे डेमो आहे तो. हा डेमो आहे. पल कल्चर मध्ये शेती करतात. कुठेही गेलं तर तुम्हाला पल कल्चर मध्येच बनवतात शेती. प्रॉपरली 99% मोती तयार होण्याचं हे मुश्किल असतं, पण हे दाखवण्यासाठी केलेलं. आपल्याकडे याचे पण पल कल्चर मध्ये जेवढे काही मोती बनवले ते विक्रीसाठी सुद्धा आहे. त्याच्यामध्ये आपल्या नावाच्या आकाराचा किंवा देवाच्या आकाराचा सर्व प्रकारचे आहेत आपल्याकडे. ओके. हे तुम्हाला विकत घ्यावं असेल तर उद्या इथे मुलगा असेल, तो इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्व हे करेल कम्प्लीट करेल. आणि हे काय सगळे याच्यामध्ये हे सर्व नदीचे मासे किंवा खेकडे वगैरे प्रिझर्व केलेले आहेत. हे सर्व गोड्या पाण्याचे आहेत. ही क्रॅब आहे, पण गोड्या पाण्याचे आहे. शिंपल्या आहेत, हे पण आहे. हे बघा त्याची बॉडी अशी असते, वर दिसतो ना तो तोंड आहे, हे पूर्ण बॉडी आहे त्याची. त्याच्यानंतर फिश आहे का तो? हा हे फिश आहे, मध्ये जे करावळी बोलतात ना, करडी वगैरे बोलतात ती आहे. त्यांच्यानंतर हे मळे बोलतात बघा, मळे. छोटे मळे हे आहे, हे पण आहे, करावलीच आहे. ओके. असे गोड्या पाण्याचे मासे असतात. मग गोड्या पाण्यामध्ये तुम्ही कॅटफिश पण आढळू शकतो, त्याच्यामध्ये वाम पण आढळू शकते. असे वेगवेगळे मासे असतात. सो गाईज आता फिशिंग चालू आहे. म्हणजे आपण गळ टाकतो ना नदीमध्ये माशांना, त्याचा ते पकडून फिशिंग करायचं ट्राय चालू आहे. सो लेट्स सी, बघूया विशालीला भेटतोय का मासा. पाऊस पण खूप येतोय, तर तुम्ही बघू शकता. आला एका जागी स्थिर ठेव या पीस. त्याच्यानंतर आपण असा रॉड टाकायचा. तो हुक खूप डेंजरस असतो. ज्यावेळेस तो व्हाईट पेपर असतो तो पूर्ण असा पाण्यामध्ये खेचून जातो किंवा त्याला बबूल वगैरे येतात, बुडबुडे येतात. अशा वेळेस तो खेचायचा. सगळं स्थिर ठेवून द्यायचं. किंवा लागलं बघा. ओ ग्रेट. हा बघा मस्त मासा पकडलाय. कुठला दादा हा मासा? हाच खायचा मासा आहे, तिलापिया. तिलापिया आहे काय? ओके. हा छोटा आहे ना? प्रजाती जास्तीत जास्त 1-1.5 किलो पर्यंत हा वाढू शकतो पाण्यामध्ये. ओके. आणि हा फिमेलचं मेल मध्ये हे करतो, कन्वर्ट करतो. मस्तच आहे. हा नाईल नदीचा फिश आहे. तिलापिया नायलोटिकस या नावाने ओळखलं जातं याला. ओके. चायनीज फिश आहे. सो गाईज बघू शकता, आता ऋषीने आता पकडला तो खरा मासा पकडलाय. हा कुठला? तोच आहे. हा तोच आहे. ओके. आपण तिलापिया मासा, फक्त त्याची जरा साईज मोठी आहे, पण खरंच अमेझिंग आहे. आणि हा एक्सपिरियन्स जबरदस्त फिशिंगचा. बघू शकता हे मासे मग आपल्याला खायला वगैरे भेटतात इथेच. सो हे गोड्या पाण्यातले मासे आहेत. नको चालेल, सोड. बघू शकता. सो काही आम्ही आता पहिली गाडीची राईड घेतली. शिवांश गाईज आता आम्ही करतोय बैलगाडीची राईड. गाडीत जो आपण अनुभव घेतो तर बऱ्याच वर्षानंतर बसतोय बैलगाडीमध्ये. आणि शिवांश पण. शिवांश पूर्ण राऊंड मारता का? पूर्ण एक राऊंड मारता का? पूर्ण म्हणजे हा किती आहे पूर्ण राऊंडचे? पूर्ण राऊंड मॅडम आता नाही मारू शकत. अच्छा. ते सकाळीच करायला पाहिजे 9 वाजता. ओके. मग आता केवढा आहे? आता एक आपला 5-7 मिनिटाचा राऊंड असतो. अच्छा. त्याचे किती? त्याचे फॉर्च्यून 50 रुपये. 50 रुपये आहेत का? आणि पूर्ण राऊंडचे? पूर्ण राऊंड मारायचे 1000 रुपये. अच्छा. एक तास 1 तास जाईल त्याला. ओके.
हा, आता काळोख पण होईल. नाही आता 6 वाजता फायदा आहे. हां 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 6 वाजता का बैलगाडी बंद होते ना. ओके. पूर्ण राऊंड मारायचे असतील तुम्हाला तर 1 ते 1,500 रुपये आहेत. नाही, ते 1000 रुपये आहेत. ते तुम्हाला अख्ख्या पूर्ण सगुणा बागला राऊंड मारतात. ते मॉर्निंगलाच मोस्टली ती राईड केली जाते. आणि जर तुम्ही आता इव्हनिंगला येत असाल तर 50 रुपयेमध्ये एक शॉर्ट राईड तुम्हाला केली जाते बैलांची. शिवांश माझा एन्जॉय करतोय बैलगाडी राईड फर्स्ट टाइम. 10 मिनिटानंतर धुवायची, मग ते पूर्ण केस सगळी निघून जातात दोन्ही नवीन त्याची, आणि मग नवीन केस येतात. तर पण नारळ जातो. सो गाईज आता मी ना काकांकडून ऐकलं, मला आता जस्ट माहीत होतं की म्हणजे ही जी टर्न करतात. सो गाईज आता मी ऐकलं की काकांनी सांगितलं की हे जे आपले बैल आहेत ना आत्ता जे 3-4 महिन्यापूर्वी घेतलेले, आणि मी जो व्हिडिओ बघितलेला त्याच्यामध्ये त्यांचा कलर थोडासा ब्राऊन वगैरे होता. तुम्ही एवढं सफेद कसं केलं? त्यांनी सांगितलं की त्यांना आता जे म्हणजे नवीन होते ना ते, म्हणजे आता ही जस्ट लहान बैल होतं, तर जसं आपल्या लहानपणी आपल्याला दात पडतात दुधात, ते तसे त्यांचे ते केस असतात. तर त्यांना मग ते निरमा साबण किंवा ते निरमा पावडर वगैरे लावून ना त्यांचे ते म्हणजे केस आहेत ना किंवा त्यांचा जो कलर तो सफेद झाला. म्हणजे हे माझ्यासाठी नवीन होती माहिती करायची. आणि आता ते खरंच खूप सुंदर वाटतं. आणि आता त्या बैलाची तुम्ही बघाल साईज सर्जा राजा आणि वगैरे सुंदर अशी सफेद कलर त्याचा एकदम मस्त असा बैल झाला आहे. सो गाईज आत्ताच जस्ट आम्ही बैलगाड्या राईड केली आणि खूप मजा आली. एक 10-15 मिनटाची राईड होती, पर 50 रुपीज पर पर्सन, आणि खूप अमेझिंग होती. सो तुम्ही बघाल तर हे आहेत बैल, आणि खूप असे तगडे असे मजबूत असे बैल आहेत. सो तुम्ही बघू शकता, मजा आली. सो गाईज मला म्हणजे मी त्यासाठी इथे आलो. मी सरांना खूप चंदन सरांना खूप आधी 2-3 वर्षांपासून फॉलो करते. म्हणजे बरेच फेसबुकवर ऑलमोस्ट त्यांचे व्हिडिओ बघतो. म्हणजे भले 3-4 दिवसांनी काय गॅप नाही असं ना, मी बघतोच. सो आणि मी बरेच म्हणजे ठरवत होतं कधी ना कधी जायचं. सो आज उद्या बड्डे आहे त्यानिमित्त मी आज इथे आलो होतो सगुणामध्ये, आणि खरंच खूप अमेझिंग प्लेस आहे, मस्ट विजिट प्लेस आहे. सो सर मला एकदा सांगाल की आपल्या प्लेसबद्दल थोडक्यात माहिती, म्हणजे कधी सुरू झालं, काय एक्झॅक्टली आहे म्हणजे मोठं वगैरे. एक म्हणजे थँक्यू व्हेरी मच, तुम्ही सगळेजण येता आणि आपल्याला सपोर्ट करता, त्याच्यामुळे आपण हे सगळं चालू शकतो. पण सगुणाबाग जे आहे, सगुणाबागेची सुरुवात 1985 साली झाली, आणि त्याची सुरुवात जी झाली ती सापांमुळे झाली. आपण आपल्या इकडे हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये जिथे सिरम इन्स्टिट्यूट जिथे औषधं बनतात गव्हर्नमेंटची, ते तिथे साप चावल्यावरती जे औषध बनतं ASVS अँटीस्नेक व्हेनम इंजेक्शन जे म्हणतात, तर त्यालासाठी विष लागतं. त्याला साधारणपणे 1979 ते 1983 पर्यंत आपण हे विष हे हाफकिन इन्स्टिट्यूटला विकण्याचं काम करायचं. तिथून आपण त्यावेळेला हजारो साप ठेवायचो. त्यावेळेला फॉरेस्ट होतं, डिपार्टमेंट फॉरेस्ट होतं, फॉरेस्ट ॲक्ट पण होता, पण एवढं काय फार लोकांचं त्याच्यावरती हे नव्हतं किंवा एवढं कंट्रोल नव्हतं. आणि आपण सुद्धा एका खूप खेडेगावामध्ये होतो, त्याच्यामुळे पण त्याच्यानंतर मग हळूहळू फॉरेस्टवाले आपल्याकडे आले, त्यांनी सांगितलं की हे करू नका, इलिगल आहे वगैरे, मग आपण स्टॉप केलं. पण त्याच्यानंतर झालं असं की साप बघण्यासाठी बरीच लोक यायला लागली, कारण की त्यावेळेला डिस्कवरी चॅनल किंवा कुठल्या प्रकारचे असं काहीच नव्हतं, फक्त हिंदी सिनेमे होते जे सापाला काहीतरी वेगळंच स्वरूप द्यायचे, आणि त्याच्यामुळे लोकांना साप ह्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट होता, इव्हन आजही आहे. तर त्याच्यामुळे ते साप बघण्यासाठी लोक यायला लागले. साप बघता बघता मग त्याच्यानंतर मग चला आपण तुम्हाला बैलगाडीतनं फिरवू, त्याच्यानंतर मग तुम्हाला आपला भाजीपाला दाखवू, आपण तुम्हाला नदीत फिरायला पोहायला घेऊन जाऊ, दूध काढायला. सो ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी, ॲग्रो टुरिझमचा कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर मग ॲग्रो टुरिझम हा कॉन्सेप्टच आपल्याकडे सुरुवात झाला. कारण की आपण काय करतोय हे आपल्याला माहीत नव्हतं. आपण रिसॉर्ट करतोय, हॉटेल आहे, खानावळ आहे, नक्की काय आहे. मग त्याच्याबरोबर नाश्ता, जेवण, बाकीचं सगळं करता पहिले 4-5 वर्ष आपण काही पैसे वगैरे घेतले नाही. त्याच्यानंतर लोक परत यायला, लोकांनी आपल्याला पैसे द्यायला सुरुवात केली की नाही, लोकल लोकांना जो रोजगार पण मिळाला. बरोबर. आता आपल्याकडे 200 लोक काम करतात आजूबाजूची, 5 किलोमीटर त्रिज्येमधली लोक आपल्याकडे काम करतात, आणि ही सगळी लोकल आहे. त्यामुळे लोकांना रोजगार मिळाला एक आपल्यामुळे. आणि आपली टोटल किती एकर मध्ये आहे? सिच्युएशन बेसिकली रोजगार मिळालाय, राईट. आम्हाला सुद्धा इथे एक आनंद, 2 हातांची गरज असते. आणि आपल्या इकडे जसे पर्यटक येतात 3-4, मग त्यांना सुद्धा आपल्याला
सपोर्ट आणि तेच म्हणजे तेच रिसॉर्ट वगैरे बघून काहीतरी आपण म्हणतो ना मुंबईला लाईफ आजकाल बघाल तर गावचं आपलं जे फील आहे ते हळूहळू कुठेतरी कमी होत चाललंय. सगळीकडे मोठ्या बिल्डिंग सुद्धा होत चालल्या. सुंदर आहे खरंच, म्हणजे तुम्ही खूप छान मेंटेन केलं, म्हणजे मला आवडलं म्हणजे. मड हाऊस एक प्रयोग आहे आम्हाला. आता भविष्यामध्ये आमची सगळी पूर्ण आम्ही अजून एक 5 वर्षामध्ये सिमेंट यूज पूर्णपणे बंद करणार आहोत. ओके. आणि पूर्ण सोलरवर जाणार आहोत 5 वर्षामध्ये. हे आमचं विजन आहे. सो त्याच्यासाठी आमचं सगळं मड हाऊस, त्याच्यानंतर आपलं नवीन जे प्रीमियम पॉन्ड हाऊस जे आहे ते सुद्धा पूर्ण मातीच्या विटांचं बनवलेलं आहे. आरसीसीचं स्ट्रक्चर आहे पण मातीच्या विटांचं आहे. तर असं सगळं आहे. आणि ही सगळी जागा तशी फ्लड प्रोन सुद्धा आहे. ओके. तर 3 दिशांनी पाणी असल्यामुळे नदीचं फ्लड प्रोन सुद्धा आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्यांनी ऑलरेडी 2-3 पूर पाहिलेले सुद्धा आहेत सगळं. ओके. पण तरी सुद्धा अजून आपल्याला ते सगळं जमतंय. तर एक गमतीशीर प्रश्न विचारत होता की मी असं मला वाटतं, मला माहिती तुम्ही कुठे म्हणजे ऍक्टिंग वगैरे केली आहे का? मी असं वाटतं कुठेतरी मला पाहिलं का वाटतं कुठेतरी, माहिती आहे आय डोंट नो, पण असं वाटतं मराठी सिरियल बायको समोर ऍक्टिंग. बाकी आता रिसेंटली काहीतरी आपले मराठी ऍक्टर्स पण आलेले आहेत, त्यांचं नाव लक्षात नाही आलं. आपल्याकडे मिलिंद गुणाजी सर आले होते. मिलिंद गुणाजी त्यांचं पण बघितलेलं. त्याच्यानंतर सखी गोखले आले होते. सूरज जोशी आले होते. सूरज जोशी आले होते. त्यांचं ऍक्च्युली लग्न पण आपल्या आणि अशा प्रकारे लोक येत असतात. सखी गोखलेचे जे मॅडम आई आहेत त्या सुद्धा आपल्याकडे येत असतात. सो असं सगळं आहेत येतात. पण आपल्याकडे जनरली येणारे जे लोक आहेत ते सगळे आपली जी लोक आहेत ती सगळे लोक आपल्याकडे येत असतात. आणि वर्षानुवर्ष आपल्याकडे असं ॲडव्हर्टायझिंगचं आता सोशल मीडिया आहे पण आपण ॲडव्हर्टायझिंग कुठे काय जाहिरातबाजी कुठे नाही आहे. मोस्ट ऑफ मला माउथ पब्लिसिटीज आहे. वर्ड ऑफ माउथनीच लोक येतात जे काही येतात ते. मी आता थोडेफार व्हिडिओ तुमच्या लोक तुमच्या चॅनलचं थँक्यू सो मच. थँक्यू सर. आम्ही सुद्धा सबस्क्राईब करू. तुम्ही नक्कीच. माझ्या चॅनलचं नाव आहे निलेश बांबर्डेकर ब्लॉग्स. अच्छा निलेश बांबर्डेकर ब्लॉग्स. ओके. थँक्यू सर, तुम्हाला तुम्ही वेळ दिला. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. सो वेळ आता संध्याकाळचे 5:30-6 झालेत आणि चहा नाश्त्याबरोबर आता मी कांदा भजी मागवले गरम गरम. कांदा भजी वडापाव तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. ऑब्वियस पेड आहे, फ्री नाही त्याच्यामध्ये. आणि नंतर मग आम्ही थोडंसं रेस्ट करायला जाऊ कारण आता ॲक्टिव्हिटीज बऱ्या झाल्या. बाकीच्या ज्या काही पेंडिंग आहेत त्या उद्या. आणि हे बघू शकता सगुणा बागेचं ब्रँडिंग. ताईंचा आणि माझा वाढदिवस असतो त्यानिमित्त त्यांनी आमरस गिफ्ट दिला आहे. सो गाईस तुम्ही बघू शकता इथे काकी भजी वगैरे बनवून देतात. तुम्हाला पाहिजे तशी बटाटा भजी, कांदा भजी आणि वडापावसुद्धा. फक्त तुम्ही टायमिंगमध्ये या. जर संध्याकाळी जर तुम्ही या टायमिंगमध्ये जर याल तर मस्त. आता आम्ही कांदा भजी वगैरे खाल्ली आणि गुगल पे वगैरे सगळ्याच ऑप्शन्स आहेत. सो एन्जॉय केली. आता पाऊस पण पडतो तुम्ही बघू शकता. पावसात मस्तपैकी गरम गरम कांदा भजी. चला तर आता पुढे. सो गाईज जसं म्हटलं की आता संध्याकाळचा वेळ झाला आहे, 7 वाजलेत आणि पाऊस पण पडतो आहे बारीक बारीक तुम्ही बघू शकता. आणि इथे आत्ता मी जस्ट भाजी बनवली मग अशी विसरलेलो. भाजी नाही म्हणता येणार पण ही कढीपत्ता आहे आणि तेजपत्ता आणि 4 लिंबू आहेत. सो घरी घेऊन जाणार म्हणजे प्रॉपर ऑर्गॅनिक म्हणजे इथे पिकवलेले. सो ते आता आपण घेऊन जाणार आहोत घरी. आणि आता मस्तपैकी असं मी स्वतः असं मस्तपैकी झोपाळ्यावर बसून थोडासा आराम करतो आहे. शिवांश पण आता दूध पितो, झोपेल तो थोड्या वेळ. 1-1.5 तास झोपला म्हणजे तो पण फ्रेश होईल. आता 7 वाजले, 2 तासानंतर म्हणजे 8:30-9 वाजता रात्रीचं जेवण चालू होईल. 9 ते मग रात्री 11 वाजेपर्यंत असेल. आणि मग लवकर झोपून उद्या सकाळी लवकर उठायचं कारण अजून 2-3 ॲक्टिव्हिटीज बाकी आहेत. त्यातमध्ये मधुमाशीचं हे आपल्याला पालन बघायचं ते कसं करतात. त्यानंतर बफेलो राईड करायची आहे पाण्यामधली ती एक आहे. धबधब्यावर जायचं आहे ते पण एक आहे. आणि अजून काय म्हणताल बैलगाडीचं केलं. घोडागाडी तर सगळीकडे असतेच त्यामुळे घोडागाडी काय एवढं स्पेशल नाही आहे. बाकी काय छोट्या मोठ्या राईड्स त्या ऑलमोस्ट आपल्या मुंबईतल्या सगळ्या बीचेसवर किंवा वसईविराला आपल्या सगळ्या बीचेसवर मिळतं. त्यामुळे ज्या गोष्टी वेगळ्या आहेत किंवा काहीतरी जसं अप्रूप आहे ते इथे करण्यामध्ये मजा आहे. आणि एकंदरीत हा इथला परिसर आणि इथलं हे म्हणजे हे जे आम्ही मड हाऊस घेतलेले आहेत ते किंवा त्याच्यासमोर हा जो पूर्ण हा म्हणजे व्ह्यू आहे तो खरंच अमेझिंग आहे. म्हणजे 2700 रुपये आमचे पडले या पर हेड या रूमला. पण याच्यात खरंच म्हणजे इतक्या साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. नंतर म्हणजे एक जेवण म्हणा इथलं एवढं टेस्टी आहे. इथला हा सगळा स्टाफ जो इतका फ्रेंडली आहे, खूप छान आहे. खूप छान पद्धतीने समजवतात, सांगतात, ऐकून घेतात.
आणि आपली प्रत्येक गोष्ट तुम्ही काय मागाल ती म्हणजे प्रॉपर पूर्ण पण करतात. आता आम्ही माझा आज उद्या वाढदिवस आहे, सो आम्ही ऑलरेडी येताना केक घेऊन आलो होतो. सो तो जरी नसेल तर तो पण ते मला अरेंज करून देतील, कारण इथून नेरळ रेल्वे स्टेशन हार्डली 5 किलोमीटर आहे. सो ते पण तुम्हाला अरेंज करून देतील तुम्हाला काय पाहिजे असेल. ऑब्वियस त्याचे काय एक्स्ट्रा पैसे लागतील, पण आम्ही येताना घेऊन आलो. सो आता मस्त की चिल करतो आहे, 1-1.5 तास आम्ही पण आराम करू आणि मग रात्री 9 वाजता जेवायला जाऊ. सो आता भेटूया डायरेक्ट जेवणाच्या टेबलावर आहे. सो गाईज आता रात्रीच्या जेवणाला आलो आहे, 9 वाजलेत रात्रीचे आणि तुम्ही बघू शकता सगळे. काय म्हणतो? नको चालेल, ऑलरेडी थंड आहे. सो सगळे बघू शकता सगळे जेवायला बसलो आम्ही आणि शिवांश पण आता जेवतो. शिवांशसाठी खिमटी वगैरे मागवली आहे. व्हेजमध्ये भाकरी आहे, भाजी आहे आणि वांगे बटाट्याची पण भाजी आहे आणि नॉनव्हेजमध्ये आम्ही आता मच्छी मागवली, तिलापिया. इथल्याच पॉन्डमधली आहे मच्छी, गोड्या पाण्याची. आणि बघू शकता सगळेजण जेवतात आहे. कशी वाटते मच्छीचं जेवण? कारण सकाळचं पण जेवण छान होतं. सो आता मच्छी पण आता ट्राय करूया. आणि इथे तुम्हाला ही कोथिंबीर वडी वाटतं ना? कोथिंबीर वडी आहे आणि त्यावर चटणी वगैरे प्रॉपर इथली तिखट वगैरे तर तुम्हाला पाहिजे असेल. आणि ते ही खीर वगैरे. सो लेट्स ट्राय. आता जास्त वेळ नाही होता, पाऊस पण पडतो तुम्ही बघू शकता. सो आता आपण चला जेवणाचा आस्वाद घेऊया. सो गाईज आता रात्रीचे 9:30 झालेत, 9:35. आमचं जेवण पण झालं आहे आणि ऑलमोस्ट सगळेजण जेवण निघालेलं आहे. सो आता जाऊन झोपू आम्ही. म्हणजे आता एवढ्या लवकर तर झोपणार नाही, पण 10-10:30 होतील, 10:30-11. आणि सकाळी लवकर उठून मग बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज पेंडिंग आहेत त्या करायच्या आहेत आणि वॉटरफॉलला जायचं आहे. सो बघूयाच नक्की आता. सो चला जेवण झालं आहे, शिवांशला पण आता झोपवायचं आहे. लेट्स गो. 12:15 झालेत आणि वाढदिवसाचा दिवस तर आलेला आहे. थोडं हळू बोलतो आहे मी कारण शिवांश झोपला आहे, जस्ट झोपला आहे. ॲक्च्युली त्याला आम्ही जागा ठेवणार होतो, पण एवढ्या वेळ जागा ठेवला तर मग परत तो रात्री झोपणार नाही लवकर आणि सकाळी आम्हाला लवकर उठून परत काही ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, त्यामुळे लवकर त्याला झोपवला. सो आत्ता जस्ट झोपला आहे म्हणून आम्ही बाजूच्या म्हणजे साईडला जी रूममध्ये जागा आहे तिथे येऊन केक कटिंग करतो आहे. सो तुम्ही बघू शकता इथे आम्ही छोट्याचे 2 पेस्ट्री आणले सकाळीच येताना आणि ते आता कट करणार आहोत आणि बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. सो लेट्स कम हिअर फॉर बड्डे सेलिब्रेशन. Happy birthday to you. Happy birthday dear Nilesh. Happy birthday to you. पहिल्या मी मारलाच खातो ते बघायला वाटतं तीच आहे विशाली कॅमेऱ्याच्या मागे. सो मी दिला होता बरोबर कॅमेऱ्याच्या लोकांना बरं हे तुम्हाला पण सगळ्यांना.